खालीद का शिवाजी त्या ट्रेलर मध्ये दाखवतो त्याच्या ऐतिहासिक कुठेही त्याला संदर्भ किंवा पुरावे नाही. उद्या असं काही जर कुणी नाव देऊन एखादा पिक्चर काढायचं ठरवलं दुसऱ्या विषयी तर त्वरित सर प्रेम से जुदा असं फरमान निघू शकतं. खालीद का शिवाजी हा जो सिनेमा आलेला आहे याच्यामध्ये 35% जे काही मुस्लिम सैनिक वगैरे होते हे पूर्णपणे अनैतिहासिक आहे. खालीद का शिवाजी हा प्रोपोगंडा महाराष्ट्रामध्ये तयार कोण करतंय? कोणी अशी मांडणी करत असेल की शिवाजी महाराज केवळ एका जातीचे किंवा एका धर्माचे होते तर ती साफ मांडणी चुकीची आहे. आणि त्या पेंटिंग मध्ये जी आहे ही ती पेंटिंग आहे की या पेंटिंग मध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला जे आहे ते 11 अंगरक्षक दिसतात आणि त्याच्यात ते मुस्लिम आहेत. शिवाजी महाराजांची औरंगजेबाशी किंवा अफजल खानाची लढाई आहे तर ही धर्माची लढाई नाही आहे, ही सत्तेची लढाई आहे, ही न्यायाची लढाई आहे, ही अस्मितेची लढाई आहे. त्यामुळे याला धार्मिक रूप देणं हे साफ चुकीचं आहे, हे माझं ठाम मत आहे. हे एका सोप्या वाक्यात अफजल खानाचे काळी कृत्य लपवण्याचा जो प्रयत्न झालाय तो चूक आहे. त्या औरंगजेबाच्या मुलीच्या नावाने जे आहे ती सातारामध्ये बेगम मस्जिद हे छत्रपती थोरले छत्रपती जे आहे शाहू महाराज यांनी बांधली. शिवाजी महाराजांनी मस्जिदीला दानपत्र दिले असं कुठेही ऐतिहासिक पुरावा दाखवा. माझ्या त्याला भर पडेल. मी तुम्हाला विनंती करतो ना, मस्जिदींची दानपत्र माझ्याकडे आहेत सर. माझ्या दाखवा ना घरापासून तुम्ही. एक दर्गा आहे त्याचं पण दानपत्र आहे माझ्याकडे. एक पोरगा ऐकून घ्या साहेब, हो तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही अजूनही एक पोरगा तिथं पाय रगडायला होता एवढाच उल्लेख आहे. महाराजांचा जो वापर हा राजकारणासाठी होतो हे मुळात चुकीचं आहे. म्हणजे ही जी मुळात लढाई आहे तर ही जातीची धर्माची लढाई नाहीये, ही अस्मितेची लढाई आहे. आणि मगाशी जो काही दानपत्र किंवा याचा उल्लेख चालू होता तर शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांचं नाव कशावरून आहे? वाघ्या नावाचा कुत्रा हा रायगडावरून काढला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या नावाखाली व त्यांच्यावर आपला कॉपीराईट आहे असं समजून जे काही लोक वागतात त्यांच्यामुळे हा सगळा गोंधळ होतो. नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या थेट मुद्द्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून एक वाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून सुरू झाला आणि तो चित्रपट म्हणजे खालीद का शिवाजी. आता हा सिनेमा आला, त्या सिनेमातल्या काही डायलॉग या सगळ्यावरून प्रचंड गदारोळ उठला. पण या सगळ्या गदारोळामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये किंवा दशकांमध्ये म्हणा हवं तर जी मांडणी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्या मांडणीचा पुन्हा एकदा उहापोह सुरू झाला. ती मांडणी काय? ती मांडणी ही आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू रक्षक, हिंदुत्ववादी की ते सर्व धर्म समभाव मानणारे आणि धर्मनिरपेक्ष सेक्युलर या बाजूनं दोन्ही बाजूनी छत्रपती शिवाजी महाराजांची मांडणी करण्याचा गेल्या अनेक दशकांपासून सातत्यानं प्रयत्न चालू आहे. सिनेमांच्या माध्यमातून आहे, पुस्तकांच्या माध्यमातून आहे, कलाकृतींच्या वेगवेगळ्या नाटकांच्या माध्यमातून आहे. पण जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदुत्ववादी किंवा सेक्युलर हे टॅगिंग करण्याचा प्रयत्न दोन विचारधारांकडून सातत्यानं होतो तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की हे केलं जाते ते कशाच्या बळावर केलं जाते. आणि जर आपल्याला शिवाजी महाराजांकडे पाहायचं असेल त्यांची विचारधारा तर ती कशातून पाहायला लागेल? ती त्यांच्या विचारातून पाहायला लागेल, इतिहासाच्या पानांमधल्या त्या कृतीमधून पाहायला लागेल. मग ते काय सांगतं हे सुद्धा आज जाणून घेणं गरजेचं, आजच्या पिढीला आपण सांगणं ते गरजेचं आहे. प्रश्न हा आहे की त्यांना हिंदुत्ववादी म्हणण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे त्याला आधार काय? तर त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते हिंदवी स्वराज्य होतं. त्यांची जी प्रेरणा होती ती प्रेरणा हिंदुत्वाची होती, आपल्या धर्माच्या रक्षणाची होती आणि त्यामुळे त्यांनी आपल्या धर्माचं रक्षण, स्वायत्तता या सगळ्या मुद्द्यामुळे एक स्वतःच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले. मांडणी अशी सुद्धा केली जाते हिंदुत्ववादी विचारधारेकडून की जर महाराज नसते तर आज जे हिंदू आहेत ते हिंदू नसते. म्हणजे हिंदू धर्माचं रक्षण करण्याची काम जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न एका बाजूला केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला त्यांचं जे बंड होतं, राजकीय बंड होतं तेव्हाचं, ते कुणाच्या विरोधात होतं? तर एका मुस्लिम शासकाच्या विरोधात होतं, जो शासक अत्याचारी होता. औरंगजेबासारखा ज्याने सामान्य माणसावर जिजिया कर लावला, ज्याला अनेक धर्मांतर करण्याच्या बद्दलचे आरोप झाले, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण त्या औरंगजेबाच्या विरोधातलं त्यांचं बंड होतं. त्यामुळे सुद्धा त्यांना हिंदुत्ववादी असल्याचं किंवा हिंदू धर्मरक्षणासाठी त्यांचं योगदान मोठं आहे म्हणून सुद्धा त्यांना तसं पाहिलं जातं.
पण दुसऱ्या बाजूला आज छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष अशा नजरेतून सुद्धा पाहिलं जातं. त्याची काही कारण आहे. त्याचं कारण आहे सगळ्यात महत्वाचं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जात पात धर्म भेद भाव याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं, स्वराज्य स्थापन केलं, अशी मांडणी केली जाते. न्याय आणि समता या आधारावरती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं आणि प्रजा ही त्यांच्यासाठी महत्वाची होती. प्रजेचं कल्याण हे सर्वोच्च होतं त्यांच्यासाठी. अशा प्रकारची मांडणी केली जाते. त्यांचं जे राजकीय धोरण होतं ते राजकीय धोरण धार्मिक वैरातून नाही, त्यांचं राजकीय धोरण कुठल्या धर्माच्या विरोधात नाहीये, तर ते स्वतःच्या माणसांच्या आपल्या प्रजेच्या स्वायत्ततेसाठी होतं. त्यामुळे दोन्ही बाजूंची ही मांडणी होत असताना आता खालिद का शिवाजी वरून एक घमासान सुरू झालं आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण कसं पाहायला हवं, खरंच महाराज कसे होते, हिंदुत्ववादी की धर्मनिरपेक्ष, याच मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मनसेचे नेते प्रकाश महाजन सर आहेत. महाजन सर, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत शिव अभ्यासक, शिवव्याख्याते, शिवचरित्र अभ्यासक मोहम्मद पैगंबर शेख सुद्धा जोडले गेलेले आहेत. पैगंबरजी, तुमचंही स्वागत आहे. थोड्याच वेळात आपल्या सोबत शिवव्याख्याते यशवंत गोसावी सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहे. आपण त्यांच्याकडून सुद्धा याबद्दलचं त्यांचं मत काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पण माझा पहिला प्रश्न महाजन सर तुम्हाला आहे. खालिद का शिवाजी या वाक्यापासून ते खालिद का शिवाजी मधल्या डायलॉग पर्यंत ज्या प्रकारची मांडणी केली त्याच्यावर हिंदुत्ववाद्यांचा प्रचंड आक्षेप आहे. एवढं काय खटकलं? खालिदचा जर शिवाजी असं ते म्हणत असतील तर मग प्रॉब्लेम काय? विशाल, सेक्युलर हा शब्द 1975 नंतर भारतात फार लोकप्रिय झाला. हा शब्द शिवाजी महाराजांना लावावा असं मला वाटत नाही. मी हे मान्य करतो की शिवाजी महाराजांनी सर्व धर्माचा सन्मान केला किंवा ते राज्य करत असताना त्यांनी धर्माच्या नावाखाली कुणाला सूटही दिली नाही, कुणावर अन्याय नाही केला. आपण इथपर्यंत मानू शकतो. आता खालिद का शिवाजी हा चित्रपट फक्त भारतातच निघू शकतो. उद्या मी कारण मूळ आपल्या हिंदू लोकांची सहिष्णू वृत्ती, लोकांचं समोरच्याचं ऐकून घेणे, हे त्याला कारणीभूत आहे. उद्या असं काही जर कुणी नाव देऊन एखादा पिक्चर काढायचं ठरवलं दुसऱ्या विषयी, तर त्वरित सरपंच जुदा असं फरमान निघू शकतं. आता त्या ज्या ट्रेलर मध्ये दाखवलेलं आहे, म्हणजे चित्रपट तर आपण पाहिला नाही, चित्रपट काढावा न काढावा हे त्यांना स्वातंत्र्य आहे, त्याच्याविषयी आपलं काही म्हणणं नाही. समजा मला नाही पटलं तर मी पाहणार नाही, याच्या पलीकडे माझं स्वातंत्र्य एवढं असू शकतं. त्यांचं जसं चित्रपट काढायचं स्वातंत्र्य, मला पाहायचं का नाही मी ठरवू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणावी किंवा ते चित्रपट घेऊन या मताचा मी नाहीये. माझं म्हणणं त्या ट्रेलर मध्ये दाखवलं त्याच्या ऐतिहासिक कुठंही त्याला संदर्भ किंवा पुरावे नाहीत. म्हणजे मी एक वाचक आहे, मी एक श्रोता आहे, मी शिवव्याख्यान ऐकतो, मी शिवाजी महाराजांवर लिहिलेली पुस्तकं वाचतो, ज्या लोकांनी ती लिहिली त्यांच्याशी चर्चा करतो. त्याच्यातून एक मत असं, पहिलं त्यांनी सांगितलं की 35% मुसलमानी शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. याला कुठंही ऐतिहासिक आधार नाही. खोलात जर गेलं तर असं लक्षात येईल की प्रत्यक्ष कामगिरीवर न केलेले असे साधारणतः 14-15 लोक आहेत महाराजांच्या राजवटीतले. आणि महाराजांच्या राजवटीत आतापर्यंत जे काही सरदार, किल्लेदार किंवा हे जे सगळे सापडले ते 413 ते 420 संख्या आहे. तर हे प्रमाण साधारणतः 3.50 इथपर्यंत होऊ शकते. ते 35% सांगताना चुकून त्यांनी 3 आणि 5च्या मध्ये जे टिंब देऊन त्याला हे करायला पाहिजे होते ते चुकलं असं मला वाटतं. हे 35% किंवा अशी मोजदाद कधी महाराजांच्या ह्याच्यात झाली का, याला कुठे इतिहासात पुरावा नाही. दुसरी गोष्ट, रायगडावर मस्जिद होती याला कुठेही पुरावा नाही. कारण रायगड ज्यावेळेस संपूर्ण बांधला, आजही जगदीश्वराच्या मंदिरापाशी तो शिलालेख आहे, त्यात सगळं वर्णन केलं की या किल्ल्यावर काय काय आहे. त्याच्यात असा कुठेही
उल्लेख नाही तिथं मस्जिद बांधली. मला असं वाटतं की यावर्षी अधिकाराने बोलणारी लोक सुद्धा आज आपल्याकडं आहेत की ज्याने याच्यावर बरंच संशोधन केले. मी ते एक वाचक आहे किंवा मी त्यांच्याशी चर्चा करून मी माझं मत केलंय. मला असं वाटतं की या काही गोष्टी चुकीच्या किंवा अफजल खानाने काहीतरी केलंच होतं हे एका सोप्या वाक्यात अफजल खानाचे काळी कृत्य लपवण्याचा जो प्रयत्न झालाय तो चूक आहे. अफजल खानाने प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या मेव्हण्याला आणि त्यांच्या म्हणजे जावायलाच म्हणा मुसलमान करण्यासाठी बंदी केलं होतं. खरं म्हणजे ते निंबाळकर हे विजापुरांचे सरदार होते. शेवटी शिवाजी महाराजांनी पांढरे सरदारला मध्यस्थ करून 60,000 होन भरून त्यांची सुटका करून घेतली. या सगळ्याचा कुठं ना कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की या पद्धतीचे उल्लेख त्याच्यात बाकी चित्रपट काय आहे ते पाहिल्याशिवाय कोणाला कळणार नाही. आता त्यांचं काय लॉजिक आहे चित्रपट निर्मात्याचं हे मला काही माहिती नाही. बर, ठीक आहे. मग पैगंबर मला सांगा, एक प्रकारे पोर्ट्रे करण्याचा जसा प्रयत्न हिंदुत्ववाद्यांकडून सातत्याने केला जातो, व्हाईस वर्सा तशाच प्रकारे महाराजांना सेक्युलर ठसवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि हा प्रोपोगंडाचा भाग आहे का? कारण आरोप थेट केला जातोय आधार नसलेल्या ऐतिहासिक बाबी घुसडून एक प्रकारे आपला अजेंडा रेटला जातोय. या तथ्य वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मध्यम मार्गावर कधीही चाललं पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष या चौकटीत देखील बसवू शकत नाही आणि हिंदुत्ववादी या चौकटीमध्ये देखील बसवू शकत नाही. जसं सन्माननीय प्रकाश महाजन बोलले की आपल्याकडे सेक्युलर ही जी संकल्पना आली ती साधारण 19व्या शतकात आली, पण युरोपमध्ये ती 18व्या शतकामध्ये आली. आणि हिंदुत्व जी आहे ती संकल्पना आपल्या तिथे कधी आली? हिंदुत्व ही संकल्पना आपल्या तिथे 19व्या शतकात आली. आणि त्याच्यावर पहिल्यांदा पुस्तक जे आहे ते कोणी लिहिलं असेल तर ते लिहिलं आहे सावरकरांनी. सगळ्यात पहिल्यांदा पुस्तक जे आहे ते त्याच्यावर लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे हिंदुत्व, हु इज हिंदुत्व. हे पुस्तक सावरकरांनी लिहिलं 1923 मध्ये आणि त्याच्यामध्ये हिंदुत्वाची जी संकल्पना आहे ती त्यांनी मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय अस्तित्वात होतं याच्यावर आपल्याला बोललं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांची राजमुद्रा अस्तित्वामध्ये होती. त्या राजमुद्रेवर सगळ्यात मोठं प्रमाणपत्र जर आपल्याकडे काय असेल तर ती आहे राजमुद्रा. त्या राजमुद्रेवर काय लिहिलेलं आहे? प्रतिफचंद्र लेखेव वर्धिर विष्णू वंदिता शाह सुनो शिवसय्या मुद्रा भद्राय राजते. त्याचा अर्थ काय आहे? शहाजी पुत्र शिवाजीची ही मुद्रा प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाईल, जगाला वंदनीय होईल आणि लोकांच्या कल्याणासाठी शोभेल. हिंदूंच्या कल्याणासाठी शोभेल असं काही लिहिलेलं नाही. बरं, त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्याही पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा काय म्हणते याच्यावर देखील आपल्याला बोललं पाहिजे. त्या राजमुद्रेमध्ये लिहिलं आहे श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरीव राजते यंद कस्य विनी लेखा वर्तते कस्य नो परी. त्याचा अर्थ काय? शिवपुत्र श्री शंभू राजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे. लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे. त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान राहील. लोकांच्या कल्याणाकरिता, हिंदूंच्या कल्याणाकरिता नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या राजमुद्रेमधूनच सांगतात की त्यांचे जे स्वराज्य आहे ते लोकांसाठी आहे. दुसरी गोष्ट, त्या काळामध्ये हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्ष ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. त्याच्यामुळे ज्यावेळी जो सामाजिक न्याय त्यांना द्यायचा होता त्या पद्धतीने त्यांनी तो न्याय दिला. प्रकाश महाजन सर बोलले की अशा पद्धतीनं जर सिनेमा इतरांवर कशावर आला तर त्या संदर्भामध्ये काय असेल, सर तनसे जुदा वगैरे होईल. तर असं काही नाहीये मुस्लिम विश्वामध्ये. खरं तर ही चर्चा त्याच्या अनुषंगाने नाहीये. तरी देखील मला फक्त 1-2 वाक्य याच्यावर बोलायचे आणि आपल्याला सलमान रशीद आता हयात आहेत का नाही मला माहित नाही. प्रकाश सर प्लीज माझं ऐकून घ्या. सलमान रशीद आहे तसं त्या नरेंद्र दाभोळकर देखील आहेत आपल्याकडे, कलबुर्गी देखील आहेत आपल्याकडे कॉम्रेड पानसरे देखील आहे आपल्याकडे देखील. अशी अनेक उदाहरणं आहेत. तर या गोष्टी क्रांती प्रतिक्रांती विचारांमध्ये वाद प्रतिवाद हे सुरू असतात. मात्र मुस्लिम विश्वामध्ये असे चिकित्सेला काही थारा नाही किंवा चिकित्सा होत नाही. असे अनेक सिनेमे पैगंबर साहेबांवर देखील बनलेले आहेत आणि रिलीज देखील झालेले आहेत. अरबच्या लोकांनी देखील रिलीज केलेले आहेत. भारतामध्ये देखील युट्यूबवर देखील जाऊन जे आहे तुम्ही ते सिनेमे अजून देखील पाहू शकता.
तर असं काही नाही की चर्चेला आणि चिकित्सेला मुस्लिम विश्वामध्ये इस्लाममध्ये स्थान नाही, अशातला काही भाग नाही. दुसरी गोष्ट, खालिद का शिवाजी हा जो सिनेमा आलेला आहे याच्यामध्ये 35% जे काही मुस्लिम सैनिक वगैरे होते हे पूर्णपणे अनैतिहासिक आहे, याच्यामध्ये काहीही वाद नाहीये आणि त्यांनी त्या गोष्टी बॅकआउट मागे घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला बोलणं म्हणजे मला वाटतं त्यांनी मागे घेतलं तर त्याच्यावर बोलणं योग्य नाहीये. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम होते, किती कुठल्या धर्माचे होते याची काही शिरगणती कुठल्याही पद्धतीने झाली नव्हती. मात्र मी प्रकाश महाजन साहेबांचं धन्यवाद मानतो की त्यांनी निदान 3.5% तरी होते हे तरी त्या ठिकाणी मान्य केलं बुवा आणि सांगितलं नाही, की जे तेवढे सत्य आहे ते लोक आहेच त्या आहे ठिकाणी ना. होते. ते सत्य कसं ओके बदलेल? ना, जे सत्य आहे ते तेच आहेच मान्य आहे. करतोय सर. दुसरी आता मला आपण एक एक मिनिट प्लीज सर, मला फक्त पैगंबर त्या एक्झॅगरेट सिनेमाच्या करण्याचा, संदर्भातले अतिशयोक्ती करण्याचा नाही का नाही प्रयत्न? नाही नाही, सिनेमाच्या अतिशयोक्ती संदर्भातले जे मुद्दे आले ना येतो विलास सर, यशवंतजी आपल्या सोबत आलेत. यशवंत गोसावी हा आपल्या एक सोबत आलेले मिनिट, आहेत. हा मला बोला. मला आहे ना तो दुसरा जो मुद्दा त्याच्यात जे 11 यशवंतजी अंगारक्षक आपल्या ते सांगतात का, पैगंबरजी हा. एक मुद्दा मला या ठिकाणी प्रकाश महाजन सरांना क्लिअर करायचा आहे की प्रकाश महाजन सर, आपण चित्रपटाबद्दल बोलतायत, मुळात खालिद का शिवाजी हा प्रोपोगंडा महाराष्ट्रामध्ये तयार कोण करतंय याची चिकित्सा एकदा झाली पाहिजे. आणि ज्यावेळी हा चित्रपट आला त्यावेळी या चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत? तर राज मोरे आहेत. या चित्रपटाचा निर्माता कोण आहे? तर तो हिंदू आहे. त्या चित्रपटामध्ये काम करणारे कलाकार कोण आहेत? तर सगळे 99% कलाकार हिंदू आहेत. या चित्रपटाचे डायलॉग कोण लिहिलेत? तर कैलास वाघमारे नावाच्या हिंदू माणसाने लिहिलेत. मग अशा वेळी मेसेज असा जातोय की खालिद का शिवाजी नावाचा चित्रपट मुस्लिमांनी आणला, म्हणजे हा जो चुकीचा प्रोपोगंडा आहे. आणि मी एक गोष्ट या ठिकाणी तुमच्या माध्यमातून प्रामुख्याने नमूद करून सांगू इच्छितो की ही गोष्ट 100% खरी आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती हिंदू होते, किती मुस्लिम होते याची तेवढी आकडेवारी उपलब्ध नाहीये. म्हणजे जर कोणी म्हणत असेल 35% मुस्लिम होते तर ते साफ खोटं आहे, किंवा कोणी म्हणत असेल शिवाजी महाराजांचे 10 अंगरक्षक मुस्लिम होते तर तेही खोटं आहे. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सिद्धी इब्राहिम हे हिंदू होते हे 100% खरं आहे. शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख दौलत खान दरिया सारंग असेल, मदारी मेहतर असेल, अनेक जे मुस्लिम शिवाजी महाराजांसोबत होते. पण जर कोणी अशी मांडणी करत असेल की शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे किंवा एका धर्माचे होते तर ती साफ मांडणी चुकीची आहे. शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे हे कुण्या जातीचं कुण्या धर्माचं अजिबात नाही. शिवाजी महाराजांचं राज्य आणि जी शिवाजी महाराजांची औरंगजेबाशी किंवा अफजल खानाशी लढाई आहे तर ही धर्माची लढाई नाहीये, ही सत्तेची लढाई आहे, ही न्यायाची लढाई आहे, ही अस्मितेची लढाई आहे. त्यामुळे याला धार्मिक रूप देणं हे साफ चुकीचं आहे, हे माझं ठाम मत आहे. एक मिनिट, तुम्ही जरा इंटरप्ट केलं. मला ते जे 11 अंगरक्षक जे सांगत होते ना त्याचा एक मला रेफरन्स द्यायचा की त्यांनी ते कुठून घेतलं असावं असं मला वाटतं. तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गोवळकोंडाचा जो कुतुबशाह होता त्या कुतुबशहाला भेटायला गेले होते छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याला कुतुबशहाला औरंगजेबापासून संरक्षण देणार होते. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर एक काय म्हणतात त्याला की पेंटर म्हणा किंवा कलाकार होता ज्याने एक पेंटिंग बनवली होती. आणि त्या पेंटिंग मध्ये जी आहे ही ती पेंटिंग आहे की या पेंटिंग मध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला जे आहे ते 11 अंगरक्षक दिसतात आणि त्याच्यात ते मुस्लिम आहेत ऍक्च्युली. मात्र ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस कुतुबशहाकडे गेले होते, कुतुबशहाने जगाला लागेल अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यावेळी त्यांनी अंगरक्षक जे आहेत ते दिलेले होते. एवढाच त्याचा रेफरन्स आहे. दुसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये काहीतरी अंगरक्षकांमध्ये काहीतरी 11-10 अंगरक्षक होते, अशातला काही भाग नाही. तिसरी गोष्ट अशी की जे मशिदीचा रेफरन्स दिला जातो त्या ठिकाणी की मशीद किल्ल्यावर होती की नव्हती, याच्या बाबतीमध्ये अनेक जे आहेत ते पुस्तकांमधले ते संदर्भ आहेत आणि पुस्तकांमधल्या संदर्भामुळे ते सिनेमामध्ये आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली का नाही बांधली, या रायगडावर मशीद बांधल्याने छत्रपती शिवाजी महाराज काय लगेच काय म्हणतात की त्यांच्या बाबतीमध्ये पाहण्याचा दृष्टिकोन काहीतरी वेगळा होणार आहे आणि नाही बांधली तर काहीतरी वेगळा होणार आहे, अशातला काही भाग नाही. मात्र पुस्तकांमध्ये न्यू हिस्ट्री ऑफ मराठा हे एक पुस्तक आहे. ते त्या पुस्तकाचे लेखक गोविंद सखाराम सरदेसाई हे 1946 साली लिहिलेलं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये जे आहे ते स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मोरोपंत पिंगळेंना जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की तुम्ही हिंदूंसाठी मंदिर बांधलं, मग माझ्या मुसलमानासाठी जे आहे ती काय बांधलं तुम्ही? मग ते म्हणतात की जागा दाखवा महाराज, आम्ही बांधू. आणि महालाच्या समोर महाराजांनी त्या ठिकाणी दाखवलं. हा एक रेफरन्स त्या ठिकाणी आहे. दुसरा रेफरन्स जो आहे तो रायगडाची जीवनगाथामध्ये आहे. त्याचे पण लेखक जे आहेत शांताराम विष्णू, पण पुस्तक जे आहे 1962 साली प्रकाशित झालंय.
आणि ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून प्रकाशित झाले. आणि तिसरं रेफरन्स ज्या रेफरन्सचं उदाहरण हे डायरेक्टर राज मोरे यांनी काल पत्रक काढलं त्याच्यामध्ये दिलं की मध्ययुगीन भारताचा इतिहास प्राचार्य मा देशमुख याच्यामध्ये देखील जे आहे ते मशिदीचा उल्लेख आहे. मे बी याच्या आधारावर त्यांनी त्याच्या सिनेमामध्ये घेतलं असेल. मात्र आता देखील रायगड या किल्ल्याविषयी जे आहे ते संशोधन सुरू आहे. जागतिक वारसामध्ये जे आहेत ते 12 किल्ले गेलेले आहेत आणि त्या 12 किल्ल्यांपैकी एक किल्ला हा रायगड आहे आणि त्याच्यावर संशोधन सुरू आहे. अनेक नवनवीन इमारती सापडत आहेत आणि त्याच्याविषयी आत्ताच्या घडीला ठामपणे आपण असं बोलू शकत नाही की बाबा मशीद एखादी मिळेलच त्या ठिकाणी की नाही मिळेल. मात्र एक मुद्दा विलास बडेजी मला इथे या ठिकाणी द्यायचा आहे तुम्हाला, तो हा की रायगडवरचा अनैतिहासिक वाघ्या पुत्रा चालतोय. ठीक आहे, त्या वाघ्या पुत्र्याविषयी कोणी बोलायला तयार नाहीये. ती अनैतिहासिक वास्तू आहे. ती वास्तू 1936 मध्ये त्या ठिकाणी उभी गेली. राम गणेश गडकरी यांच्या काल्पनिक नाटक जे आहे ते एक राजसन्यास नाटकाचं, त्या राजसन्यास नाटकाचा आधार घेऊन तो पुतळा त्या ठिकाणी उभा केलेला आहे. तो पुतळा जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा साधारण 6 इंच जो आहे तो वर आहे. तो पुतळा आपण अनैतिहासिक काढला पाहिजे, त्याच्याविषयी बोललं जात नाही. मात्र त्या ठिकाणी मशीद नाहीये. चला ठीक आहे, ते डायलॉग तो डायलॉग देखील सिनेमाच्या डायरेक्टरने काढून टाकलाय. मात्र त्या ठिकाणी जी गोष्ट आहे अरे ती तरी आधी काढा. त्याच्याविषयी कोण बोलतंय का नाही बोलत हा प्रश्न आहे. प्लीज म्हणजे पुढे जावा प्लीज. ठीक आहे. खरं तर महाजन सरांनी एक मुद्दा उपस्थित केला होता त्याच्याबद्दल बोलायचं, पण महाजन सर आता ह्या दोघांच्या मुद्द्यांना तुम्ही उत्तर द्या आणि मग मी तुमचा जो तो मुद्दा होता ज्याच्यात तुम्ही असं म्हणाला होतात की अफजल खानाच्या बद्दलचं किंवा इतर गोष्टी होत्या त्या दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का, आणि तो काय, मी दोघांनाही विचारतो पण तुमचं. पहिली गोष्ट अशी आहे की गोसाई साहेबांनी ते सगळे हिंदू होते म्हणून मला का आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं मला नाही कळलं. मी त्यांची किंवा कोणत्याची तरफदारी करायलो नाही. दुसरी गोष्ट पैगंबर साहेबांनी जे सांगितलं तो कुत्र्याचा पुतळा काढला पाहिजे का, तर माझं मते काढला पाहिजे. यावर कुठेही दुमत असण्याचं कारण नाही. आता हे असं म्हटल्यावर ते जर हसले तर त्याला मी काय म्हणू शकत नाही. आता त्यांनी आपण ही भूमिका ऐकून घ्या 2 मिनिटं की तुम्ही शिवाजी महाराज नाही शिवाजी महाराजांचा विरोध करतात त्याच्यामुळे मी आपले धन्यवाद मानले. हे पहा, पक्षप्रमुख जरी विरोध करत असले तरी मी ज्यावेळेस पक्षाचा कार्यकर्ता असेल मी इथं उभं राहिलो, मी एक शिवभक्त म्हणून आलो. त्याच्यामुळे मला काय वाटतंय मानायचं मला स्वातंत्र्य आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण सांगितलं की शिवाजी महाराजांच्या मुद्रेवर किंवा संभाजी महाराजांच्या मुद्रेवर कुठे हिंदू शब्द हा लिहिला नाही. मी छोटा वाचक आहे, तुमच्या इतका अभ्यासक नाही. मला वाटतं 1682 साली रामसिंगांना छत्रपती संभाजी महाराजांनी पत्र लिहिले, त्याचा मराठी अनुवाद इथं आहे. त्यात ते म्हणतात की त्या औरंगजेबाला असे वाटू लागले आहे की आम्ही हिंदू म्हणजे तत्वशून्य झालो आहोत, आम्हाला धर्माचा कसलाही अभिमान नाही. पुढे ते म्हणतात वेद श्रुती स्मृती इत्यादी धर्म जाती यांच्या संबंधीची कर्तव्य नेमून दिलेत, ते पार पडणं राजा म्हणून माझं काम आहे. झालं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना धर्माभिमानी नव्हते असं कधी म्हणालोय? छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माभिमानी होते, त्याच्या बाबतीत काहीच नाही. ते हिंदू धर्मामध्ये जन्मले, त्याला कोणीच नाकारलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आता शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवर शहाजी महाराजांनी हिंदू लिहिलं नाही. ही स्वराज्याचं जे स्वरूप असतं, जे चित्र असतं ते आहे राजमुद्रा, आणि ते महत्वाचं आहे ऍक्च्युली. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेस अशा प्रकारे हिंदूवर अत्याचार झाला त्यावेळेस महाराजांनी त्याच्या विरुद्ध शस्त्र उचलले. बारदेश म्हणजे गोव्यामध्ये ज्यावेळेस गोव्याच्या व्हाईसरॉयनं हा हुकूम काढला की हिंदूने धर्मांतर करावं, इथं राहावं किंवा तुमची सगळी जायदाद प्रॉपर्टी सोडून तुम्ही निघून जावं, हे दोन्ही नाही करताल तर तुम्हाला इथं शिरच्छेद केला जाईल. मला वाटतं 1668-70च्या दरम्यान महाराज तिथं स्वतः सैन्य घेऊन गेले, ते 4 पादरी धरून आणले, त्यांना विचारलं आता तुम्ही हिंदू धर्म स्वीकारताल का, नाही मानल्यावर ते म्हणले तुम्ही यांना कशी जबरदस्ती करू शकता, त्यांचा शिरच्छेद केलाय. नॉर्वेमध्ये जे पोर्तुगाजींनी आणि पुढे विजापूरच्या आदिलशाहीनं ज्या एका मंदिराचा विध्वंस केला, ते सप्तकोटीश्वराचं मंदिर महाराजांनी पुन्हा बांधलं. दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस जे मंदिर पाडून मस्जिदी झाल्या होत्या, त्या मस्जिदी पाडून पुन्हा मंदिर केले.
पण मी तुम्हाला जसं म्हणलं की राजा म्हणून शिवाजी महाराजांनी सगळ्यांकडे धर्माच्या नावावर सारखं पाहिलं. कुणाला धर्माच्या नावावर सूट दिली नाही किंवा कुणाला धर्माच्या नावावर अन्याय केला नाही. हा, मग याचा अर्थ हे तर त्यांच्या स्वराज्यातून दिसतं. पण ते हिंदू धर्म अभिमानी नव्हते असं कसं म्हणता येईल? नाही त्यांनी त्यांचे म्हणजे शहाजी महाराजांच्या पत्रातून ते उल्लेख आहे, शिवाजी महाराजांच्या पत्रातून उल्लेख आहे, संभाजी महाराजांच्या पत्रातून उल्लेख आहे. शिवाजी महाराजांना असं असलं असतं तर स्वतः त्यांचे मेहणे महाजी निंबाळकरला पुन्हा शुद्ध करून घेतलं नसतं, नेताजी पालकरला शुद्ध करून घेतलं नसतं. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत जो विषय आहे ना प्रकाश महाजन सर, सर हा जेवढा तुम्ही म्हणताय की हिंदू धर्मामध्ये घेतलेला जो आहे की याला हिंदुत्वाची जोड वगैरे दिली जाते, मुळात याला धर्म सुधारणेच्या अंगाने पाहिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे की ज्या वेळेस हिंदू धर्मामध्ये येण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा सोर्स नव्हता, स्कोप नव्हता, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना हिंदू धर्मामध्ये घेतलं. हो, मग हे फार मोठं क्रांतिकारक. मग मी काय म्हणालो की हिंदू धर्म सुधारणे ते फार मोठं क्रांतिकारक पाऊल होतं ना महाराजांचं. तेवढंच नाहीये त्यांचं. सती प्रथा देखील जे आहे ते बंद करण्यासाठीचं पाऊल जे आहे ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना सती जाण्यासाठी न जाऊ देणं. मी काय म्हणलं, शिवाजी महाराजांनी काय म्हणालो, ऐकून घ्या, शिवाजी महाराजांनी आपल्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या गोष्टी केल्या. मात्र त्याचा वापर करून आपण काहीतरी मुस्लिमांचा द्वेष करणं आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते, हिंदुत्ववादी विचारधारेचे होते असं सांगणं चुकीचं आहे. ज्या पद्धतीनं आपण जी उदाहरणं दिली त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केळशीचे जे याकूत बाबा आहे त्यांच्या दर्ग्याला त्यांनी 168 एकर जी आहे ती जागा दिली आणि त्या दर्ग्याचं बांधकाम जे आहे ते छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्ण केलं. त्याही पलीकडे जाऊन ज्या औरंगजेबाविषयी आपण बोलत आहोत त्या औरंगजेबाच्या मुलीच्या नावाने जे आहे ती सातारामध्ये बेगम मस्जिद हे छत्रपती थोरले छत्रपती जे आहे शाहू महाराज यांनी बांधली. हा देखील इतिहास आहे. त्याही पलीकडे महाराष्ट्राच्या कितीतरी ग्रामीण भागामध्ये, एकच मिनिट प्रकाश सर प्लीज, कितीतरी ग्रामीण भागामध्ये आपण गेलात तर मशिदींच्या सनदी, दर्गांच्या सनदी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच्या आहेत. अजिबात नाही. याला कुठे नाही, याला कुठेही ऐतिहासिक आधार नाही. अजिबात याला कुठे ऐतिहासिक आधार तुम्ही काढून दाखवा, मला आनंद वाटेल, माझ्या ज्ञानात काही भर पडेल. पण याला मी वाचण्यात शाहू महाराजांनी बांधलेली मशीद अजूनही उपलब्ध आहे साताऱ्यामध्ये. मी काय म्हणायलो त्या शाहू महाराजांचा विषय थोडा वेगळा आहे, त्याची आज चर्चेची गरज नाही. मी तुम्हाला काय म्हणालो की छत्रपती जे आहेत त्यांचेच मुलगा पुत्र आहेत ना ते. तुम्हाला काय म्हणायलो की शाहू महाराजांचा विषय तुम्ही इथे मिक्स नाही. तुम्ही शाहू महाराजांनी काय केलं याच्यामुळे तुम्ही शिवाजी महाराज नाही करू नाही. आणखीन एक उदाहरण देतो. आता छत्रपती शिवाजी महाराज, मला शिवाजी महाराजांनी काय केलं एवढं सांगा, कदाचित माझ्या ज्ञानात भर पडेल. मालोजी राजे भोसलेंपासून ही परंपरा आहे अहो ते सांगायला तुम्हाला मी, आपला विषय शिवाजी महाराजाविषयी चाललाय, मला तेवढंच सांगा तुम्ही. अहो मग शिवाजी शिवाजी महाराजांनी मस्जिदीला दानपत्र दिले असं कुठेही ऐतिहासिक पुरावा दाखवा, माझ्या ज्ञानात भर पडेल. मी तुम्हाला विनंती करतो ना, मशिदींची दानपत्र माझ्याकडे आहेत सर. माझ्या घरापासून 5 किलोमीटरवर एक दर्गा आहे, त्याचं पण दानपत्र आहे माझ्याकडे. दाखवा ना तुम्ही शिवाजी महाराजांची दानपत्र दाखवा, तुम्ही आमच्या ज्ञानात भर पडेल ना. आम्ही कुठं तुम्हाला नाही म्हणायला होतं, आमच्या ज्ञानाला भर पडेल ना. मी थांबवतोय. पैगंबरजी मला माझा सर नाही प्रश्न. माझा सर असा इतिहासात एखादा उल्लेख आहे का की छत्रपती शिवाजी, जसा की मुघलांच्या बद्दल तसे उल्लेख आहेत की त्यांनी इतर धर्मावरती अन्याय केला, अत्याचार केला, याच्याबद्दलचे दाखले आहेत इतिहासामध्ये, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असा एक तरी दाखला आहे का की त्यांनी दुसऱ्या धर्मावरती अत्याचार केला किंवा चुकीचं केलं? नाही ना. मी तुम्हाला सुरुवातीपासून माझं सुरुवातीला विवेचन काय होतं ऐकून घ्या. मी सुरुवातीला काय सांगितलं, तुम्ही मला बोलूच देणार तर मी काय सांगू तुम्हाला. ऐका ना. मी काय म्हणलंय की शिवाजी महाराजांनी राज्य करताना धर्माच्या जातीच्या नावावर कुणावर अन्याय केला नाही, सर्वांना समान न्याय दिला. हे तर हे तुम्ही, मी काय म्हणलं, हे जो शिवाजी महाराज वाचन करतो, जो शिवाजी महाराज, तो ही गोष्ट नाकारू शकत नाही ना. बरोबर आहे. फक्त याचा अर्थ मग मुद्दा तोच आहे की जर छत्रपती शिवाजी महाराज सर्वसमावेशक होते
तर ते सर्वसमावेशक नव्हते म्हणणं कितपत योग्य आहे? ठीक आहे, ते हिंदुत्ववादी होते की एकदम सेक्युलर होते पण ते सर्वसमावेशक होते, हेही आज हिंदुत्ववाद्यांकडून विषय मान्य न आता थांबा, विषय काय चाललेला आहे? थांबा, विषय चालला चित्रपटामध्ये जे दाखवलं याविषयी विषय चाललेला आहे. बाकी ते हिंदू धर्माभिमानी होते का, त्यांनी काय केलं का, हा एक स्वतंत्र विषय होईल. जसं मला आता पैगंबरांनी सांगितलं, माझ्या ज्ञानात भर पडेल. मला खूप उत्सुकता असते अशा सगळ्या गोष्टी वाचायची, आपण हे करायची. मी विविध लोक असे प्रवीण भोसले माझे मित्र आहेत, प्राध्यापक घाणेकर मित्र आहेत, आता जयसिंगराव पवारांना थोडं फोनवर बोलण्याचा त्रास होतो. मी सगळे, मला ही उत्सुकता आहे की मी माझ्या राजांना ओळखून घ्यायचं. आता मी ज्या वाचनातून, ज्या पुस्तकातून उपलब्ध वाचलेलं आहे त्यात मला हे दिसलं की माझा राजा हा हिंदू धर्माबाईने होता. पण त्याच वेळेस तुम्हाला मी काय सांगितले की धर्माच्या नावाखाली त्यांनी कुणावर अन्याय केला नाही, की हा धर्माचा म्हणून जवळ आहे, तो त्या धर्माचा म्हणून दूर आहे, असं काही झाले नाही. पण जे ऐतिहासिक सांगता, जसं हे तुम्ही मदारी मेहताचं सांगता, मदारी मेहताचा कुठंच उल्लेख नाहीये. हे 1780 मध्ये पहिल्यांदा उल्लेख आलेला आहे. एक पोरगा, ऐकून घ्या साहेब, हो तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही अजूनही, हा, एक पोरगा तिथं पाय रगडायला होता एवढाच उल्लेख आहे. आता हे आम्ही वाचलं, तुम्ही आम्हाला पुरावे दाखवा, आमच्या ज्ञानात भर पडेल. मी काही कुणाशी वाद आणि भांडणं घालायला आलं नाही, मी माझ्या ज्ञानात काय भर पडते हे पाहायला आलो. आणि जे माझ्यापाशी मी वाचलंय ते सांगायला आलो. मी ते सांगायला आलोय ना. हा, पैगंबर, मदारी मेहतर यांच्या संदर्भात जे आहेत ना ते उल्लेख आहेत, आणि त्यातला सगळ्यात मोठा उल्लेख जर घ्यायचा असेल ना तर दुसरे सरसंघ चालक जे होते त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे, बंच ऑफ थॉट्स. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये द नेशन अँड इट्स प्रॉब्लेम याच्यामध्ये जे आहे ते लिहितात की द 18-year-old lad who accompanied Shivaji to Agra and who played a key role in a thrilling escape of Shivaji from the grip of Aurangzeb was Madari Mehtar, a Muslim. हे कोण लिहितंय? हे लिहितायत गोळवळकर लिहितायत, बंच ऑफ थॉट. हो ना, लिहिलं असेल ना. संघ चालक लिहितात. मी काय म्हणलं ते लिहिलं असेल त्यांच्या. मी काय म्हणालो, तुम्ही गोळवळकराचं उदाहरण देऊन तुमच्या माझ्या माती मदारी मेहता छापणार आहेत का? असं नाही होत ना. गोळवळकराचं उदाहरण तुम्ही मला काय द्यायला सांगायचं? पहिल्यांदा उदाहरण द्या. जे संदर्भ आलेले आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला संदर्भ सांगतो नाही, कुठंच संदर्भ नाहीये. मी तुम्हाला नावं देतो, या लोकांशी तुम्ही चर्चा करा प्रत्यक्ष. ते संदर्भ मान्य नाहीयेत हा वेगळा प्रश्न आहे. ठीक आहे, वाघ्या कुत्र्याचा संदर्भ आपल्याला मान्य आहे अशी एक परिस्थिती आहे. आता त्याला तुमचं समर्थन नाही, तो भाग वेगळा. मात्र कारण मला माहिती वाघ्या कुत्र्याची हकीकत काय, मात्र हा वाघ्या कुत्र्याची हकीकत सगळ्याला माहिती ना काय. प्रॉब्लेम तो नाही, प्रॉब्लेम याला, आज मदारी मेहता हे कॅरेक्टर खरं होतं, याला कुठेही ऐतिहासिक आधार नाही, याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही. तुम्हाला माहिती, मला माहिती ना. मदारी मेहतरचे आणखीन पुरावे आहेत आपल्याकडे. जदुनाथ सरकारच्या जे आहे शिवाजी अँड हिज टाइम या पुस्तकामध्ये जे आहे आग्राच्या सुटकेविषयी जे आहे ते मदारी मेहतर यांचा रोल त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. त्याही पलीकडे ग स सरदाई देसाई यांच्या मराठी रियासत जे आहे या पुस्तकामध्ये देखील यांचा जो आहे तो मदारी मेहतर यांचा उल्लेख केला गेलेला आहे. त्याही पलीकडे जाऊन बाबासाहेब पुरंदरे ऐतिहासिक, याला काही उल्लेख आहे साहेब, याला ऐतिहासिक पुरावा नाहीये. ऐतिहासिक पुरावा एवढाच आहे की पाय रगडायला पोऱ्या ठेवलेला होता, त्याच्या पलीकडे काही उल्लेख नाही. ज्यांना आपण काय म्हणतात शिवशाहीर वगैरे म्हणून जे सांगतो, महाराष्ट्र भूषण द्या वगैरे असं सांगतो, त्यांच्या पुस्तकामधले देखील रेफरन्स तुम्हाला जर मान्य नाही तर मान्य नक्की काय हा माझा प्रश्न आहे सर. मला एक मान्य आहे, गजानन मेंदळेंनी जे पुस्तक लिहिलंय त्याचे तुम्ही गजानन मेंदळेचं शिवचरित्र वाचा. तुम्ही महाराजांच्या काळात जी 91 कलमी बखरली त्याच्यात वाचा आणि तुम्ही सांगा पुरावे काय होते त्याच्यात. आता तुम्ही जगन्नाथ सरकारचं उदाहरण देता. आता जगन्नाथ सरकारचे उदाहरण खोटं कसं, ऐकून घ्या, जगन्नाथ सरकारचे उदाहरण चूक कसं आहे. 1677 साली सिद्धी संबूळ आणि सिद्धी मिस्त्री हे शिवाजी महाराजाला मिळाले. वस्तुस्थिती ते 1682 ला संभाजी महाराजाला मिळाले. कारण इतिहासामध्ये रोज नवीन नवीन पुरावे ज्यावेळेस पुढे येतात त्यावेळेस जुन्या पुराव्याचं महत्व. इतिहासामध्ये रोज नवीन नवीन पुरावे येतात. मी तेच म्हणतोय, म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं की तुमच्याकडे असे पुरावे असले तर मला आनंद आहे ना. त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मदारी मेहतर यांची आणखीन एक माहिती आलेली आहे की मदारी मेहतर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मदारी मेहतर यांना म्हणाले की तुम्ही आग्र्यावरून सुटकेसाठी मला मदत केली तर तुम्हाला इनाम काय पाहिजे ते सांगा.
तर मदारी मेहतर म्हणले की 32 मनाचं जे सिंहासन आहे त्या 32 मनाचं सिंहासनाचं कापड बदलण्याचा जो मान आहे तो मला द्या. एवढी मदारी मेहतर यांनी मागणी केली. याला त्याला ऐतिहासिक पुरावे आहेत, दस्तावेज ज्यांची ज्या मला लेखकांची मला मी नावं मला सांगतोय मला ना आनंद तुम्हाला, वाटेल त्या मला लेखकांनी आनंद हे लिखाण वाटेल केलेलं आहे. नाही नाही मला याच्यातला आनंद वाटेल सगळ्यात महत्वाची गोष्ट मी काय याच्यातला म्हणालो एकही संदर्भ नाही असं आपण म्हणू शकत नाही. मी काय आता म्हणालो ठीक हे आहे, चला, सगळे मदारी मेहतर हे थोड्या वेळ सगळं बाजूला ठेवू आपण. ठीक आहे, आता सर म्हणतात की आम्हाला यशवंतजी येतो, 3.5% मुस्लिम होते. एकच मिनिट गोसावी साहेब, 3.5% मुस्लिम मान्य होते हे म्हणतात, पण मदारी मेहतर मान्य नाही हेही म्हणतात. ठीक आहे, आता सिद्दी हिलाल विषयी बोलू आपण. आता हा सिद्दी हिलाल जो होता, ज्या सिद्दी हिलाल यांनी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ्याला अडकले होते, त्या पन्हाळ्यावरून अडकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा जर कोणी गेला असेल तर ते सिद्दी हिलाल आणि सिद्दी वाहवा गेले होते. आणि त्या सिद्दी जोहरशी झालेल्या झटापटीमध्ये, युद्धामध्ये सिद्दी वाहवा हे हुतात्मा झाले होते, शहीद झाले होते. त्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस हे आम्ही अमान्य केलंच नाही ना हे अमान्य आम्ही कुठं करतोय की मला तेच त्याच्या म्हणायचंय. पुढे सांगतो सिद्दी हिलालचा एकच वाहवा नव्हता, अजून 4 मुलं होते ते सुद्धा नेसरीच्या युद्धात लढले होते. आता जे समोर आहे तेच सांगायला ना. हो मग तेच सांगतो ना तुम्हाला मी. अशी सगळ्यांची जी काही वर्गवारी काढली त्याच्यातून काय दिसते तुम्हाला सांगतो. मी सिद्दी हिलालच्या त्या गोष्टीला अमान्य केलं का सिद्दी हिलाल नव्हता असं कधीच म्हटलं नाही. उलट सिद्दी हिलाल आणि त्याची 5 मुलं यांचं वर्णनच आहे ना. ऐतिहासिक दाखले ज्याच्याबद्दल आहे. मादन सर मी थोडंसं थांबवतो. ज्याचे ऐतिहासिक उल्लेख आहेत कोणी अमान्य केलेले नाही ना, ते तुम्ही केले ना त्यांनी केले. ऐतिहासिक संदर्भ नाहीयेत असं आहे का? तर नाही, आहेत, ऐतिहासिक संदर्भ आहेत. पण मुद्दा हा आहे, यशवंतजींना मला हे विचारायचं आहे की ऐतिहासिक संदर्भ असताना सुद्धा आम्हाला ते संदर्भ मान्य नाही असं म्हणणं. महाराज हे सर्वसमावेशक नव्हतेच, ते हिंदुत्ववादीच होते असं म्हणणं एक विचारधारेचं. दुसऱ्या विचारधारेचं असं म्हणणं की महाराज हे सेक्युलरच होते. म्हणजे त्यांना या 2 टोकाच्या भूमिकांमध्ये का पाहिलं जातंय? हेतू काय, तुम्हाला काय वाटतं? यशवंतजी, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? मला आवाज येत नाहीये सर. प्रॉब्लेम काय झालाय, हेडफोनवर आवाज येत नाहीये. हा तो प्रॉब्लेम आहे. हेडफोन काढून माईकवर टाकले. येतोय आवाज, हेडफोनवर आवाज येत नाहीये. सगळ्यांचा तोच हेडफोनवर प्रॉब्लेम बरोबर आहे आहे. का? हा बरोबर आहे. मी हेडफोन काढून टाकले माझे. माझा पण तोच हेडफोनवर प्रॉब्लेम आवाज झाला. येत नाही. मला आवाज येत नाही आपला. आमच्या तिघांचा येत नाही का तुम्हाला आवाज? नाही, मी म्हणून उत्तर का दिलं नाही तर म्हणाल की यांना आत्ताच बोललेलं कसं ऐकू येत नाही. नाही हेडफोनचा प्रॉब्लेम येऊ लागला ते. प्रॉब्लेम झाला हेडफोनचा. हा. हेडफोनवर ऐकू येत नाही. मी त्यांना त्याच्यामुळे तुम्ही काढून ठेवले. डिस्कनेक्ट करतो. तुम्हाला डिस्कनेक्ट करतोय. सर एक मला पण येत नाही ऐकू, आणि मला पण येत नाही. प्रश्न तुम्हाला हेडफोन काढल्यावर व्यवस्थित ऐकू येतं जरा. महाजन सर, तुम्हाला माझा आवाज येतोय का? हो येतो. नाही, हेडफोनवर येत नाहीये. एक मिनिट फक्त कनेक्ट नाही, मी हेडफोन काढून टाकलेत ना. एक मिनिट. तुम्ही हेडफोन काढून टाका ना, तुमच्या लक्षात येईल. यशवंतजी, आवाज येतोय का तुम्हाला? येतोय सर, येतोय. हा त्यांचा आवाज येतो आता बरोबर. हा येतोय. हा यशवंतजी, हा मुद्दा असा होता की महाराजांच्या बद्दलचे आता ऐतिहासिक संदर्भ आहेत, दोन्ही बाजूनी आहेत ते. पण तरी सुद्धा महाराजांना एकाच याच्यामध्ये बांधण्याचा आणि त्याच नजरेतून पाहण्याचा जो प्रयत्न होतोय, यातनं त्यांना नेमकं काय साधायचंय? म्हणजे महाराजांना कट्टर हिंदुत्ववादी किंवा मग कट्टर एकदम सेक्युलर हे जे ठसवण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन्ही बाजू. मुळात प्रश्न असा आहे सर की शिवाजी महाराजांचा जो वापर हा राजकारणासाठी होतोय हे मुळात चुकीचं आहे. आणि मुळात ही जी राजकीय मंडळी आहे ही आपापल्या अँगलने शिवाजी महाराजांचा वापर त्या पद्धतीने करते. आता मगाशी जे काही मी बरीच चर्चा सगळ्यांची ऐकत होतो, तर शिवाजी महाराज असो, महाराणा प्रताप असो, शहाजी राजे असो, किंवा अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज असो, किंवा इतर सगळं राजर्षी शाहू महाराज असो, या सगळ्यांचा छत्रपती परिवाराचा असो किंवा राज्यकर्त्यांचा जो तत्कालीन काळातला जो संघर्ष आपण बघितला, तर तो कुठल्या जातीशी धर्माशी निगडीत नाही आहे.
म्हणजे महाराणा प्रतापांचा जो सेनापती आहे, अकबराच्या विरुद्ध लढाई आहे, त्यामध्ये तो सेनापती मुसलमान आहे आणि अकबराचा सेनापती मानसिंग नावाचा हिंदू आहे. मग ही धर्माची लढाई होऊ शकते का? शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने अफजल खानाला मारलं, पण अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं ही धर्माची लढाई नाही आहे. कारण अफजल खानाला जसा मारला तर शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णीलाही मारला. पण त्यानंतर अफजल खानाला मदत करणारा खंडोजी खोपडा याच्याही शिवाजी महाराजांनी हातपाय तोडले. म्हणजे ही जी मुळात लढाई आहे तर ही जातीची धर्माची लढाई नाहीये, ही अस्मितेची लढाई आहे. आणि मगाशी जो काही दानपत्र किंवा याचा उल्लेख चालू होता, तर शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांचं नाव कशावरून आहे? शहा आणि शरीफ नावाचे जे संत आहेत ते संत कुठल्या धर्माचे आहेत? शहाजी आणि शरीफजी. मालोजी राजांनी आपल्या मुलांची नावं ठेवताना शहाजी शरीफजी ठेवली. मुळात ही जी लढाई आहे ही धर्माची नाही आहे. पण राजकारण आपल्या पोळ्या भाजून घेण्याकरता शिवाजी महाराजांना कोणी कट्टर हिंदुत्ववादी करताय, कोणी कट्टर सेक्युलर बनवायचा प्रयत्न करताय. पण शिवाजी महाराजांकडे कुठल्याही जातीला, कुठल्याही धर्माला हा थारा नव्हता. माझा प्रश्न असा आहे की आज या चित्रपटाचा खालिद का शिवाजी चित्रपटामधून जो वाद निर्माण होतोय, जर मुस्लिम समाजातल्या एखाद्या खालिदला शिवाजी महाराज आपले वाटत असतील तर ती आनंदाची गोष्ट आहे. पण दिग्दर्शक असतील किंवा डायरेक्टर असतील किंवा निर्माते असतील यांनी चित्रपटाचं नाव बदललं पाहिजे. मुळात लोकांच्या भावना तीव्र आहेत. तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करू शकत नाही. दुसरा मुद्दा याच्यामध्ये सर असा घेता येतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये हे किती मुस्लिम होते, व्हाईस वर्सा औरंगजेबाच्या सैन्यामध्ये किती हिंदू होते, याची जेव्हा आपण चिकित्सा करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की मुळात ही धर्माची लढाई नाही आहे. मिर्झा राजा जयसिंग असेल किंवा अकबराच्या सैन्यामध्ये नवरत्न आहे, त्या नवरत्नांमध्ये तानसेन असेल, बिरबल असेल, हे हिंदू आहेत ना. मग हे कोण आहेत? यावरही चिकित्सा झाली पाहिजे एकदा. माझा आवाज येतोय का आपल्याला? हो, अगदी क्लिअर येतोय, अगदी क्लिअर येतोय. तुम्ही जी मांडणी केली ना ती अतिशय महत्वाची मांडणी आहे की महाराजांकडे आपण आजच्या परिप्रेक्षातून त्यांच्याकडे पाहतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेव्हाची जी सगळी ऐतिहासिक तेव्हाचे संदर्भ होते, तेव्हाची सामाजिक परिस्थिती होती, त्या वेळची ती लढाई आणि त्यावेळचा तो संघर्ष होता, त्याला आजच्या नजरेतून बघणं हे महाराजांवर पण अन्यायकारक असेल आणि इतिहासावर सुद्धा अन्यायकारक असू शकतं. कारण आज आपण आपल्या आजच्या नजरेतनं, आपल्या अजेंड्यातून आजच्या बघितलं जातंय. हा पण महत्वाचा हे आहे. हा प्लीज. मला एक बोलायचंय. प्रकाश महाजन सरांचे जर ते जवळ असते कदाचित तर कदाचित त्यांचे आमच्यापेक्षा. आणि प्रकाश महाजन सर मला मी प्रकाश महाजन सरांबद्दल जर तुमच्या जवळ असतो तर कदाचित तुमच्या पायाला हात लावला असता. मला आनंद वाटला एका गोष्टीचा की आपण ज्या पक्षात आहात किंवा आपण ज्या भूमिका आतापर्यंत मांडतात, पण वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या संदर्भात आपण जी भूमिका मांडली तिचा आम्हाला अभिमान आहे. वाघ्या नावाचा कुत्रा हा रायगडावरून काढला पाहिजे. मुळात एखादा चित्रपट येतो जातो, एखादं नाटक येतं जातं, पण मागची 100 वर्ष वाघ्या नावाचा कुत्रा हा शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसवून शिवाजी महाराजांची जी ऐतिहासिक बदनामी चालू आहे त्या विरोधात आपण भूमिका घेतलीत. आम्हाला आनंद आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचा फलश्रुती ही आहे की तो अनैतिहासिक पुतळा जो आहे वाघ्या नावाचा तो कोणी बसवला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तो काढला गेला पाहिजे. याकरताही आवाज उठवायला. गोसाई साहेब, मी इथं बसलो, मी जो शिवाजी महाराज विविध लेखा काढून वाचला, ऐकला, अगदी कुरुंदकरापासून आम्ही व्याख्यान ऐकली, तो जो मला समजला मी तुमच्या समोर मांडला. पैगंबर साहेबांनी आता सांगितलं की त्यांचं असं, मी तर त्यांना ह्याच्या शेवटी त्यांचा नंबर मागणार आहे. मला नेहमी शिवाजी महाराजांचं जे ज्यांच्याकडून मिळतं तुम्ही घेण्याचा नेहमी प्रयत्न करतो. मराठ्यांच्या इतिहासावर वैयक्तिक माझ्याकडे चांगल्या लेखकाची पुस्तकं मी घेतली, वाचतो स्वतः. आणि एखाद्या गोष्टीला मी अमान्य करणं म्हणजे ती गोष्ट झाली नाही असं होत नाही. तो वाघ्या पुतळा कसा उभा राहिला त्याच्या आख्या कथा खूप आहेत, पण जी गोष्ट नाहीये ती नाहीयेच आहे ना. मला एक आपण आता बसलो आहोत तो एकमेकाच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी किंवा एकमेकाचे समज गैरसमज हे दूर करण्यासाठी बसलो. इथं कोणी भांडायला बसलं नाही. भांडण्याचं स्थान नाही आहे ना. विलास सर, मला एक मुद्दा मांडायचा आहे की हा नक्की सिनेमा कशाच्या अनुषंगाने आलाय, मला असं वाटतं त्याच्यावर बोललं पाहिजे. की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो शाळेमध्ये शिकवला जातो आणि त्या ह्याच्यामध्ये अफजल खान वध म्हणा किंवा इतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातले जे काय अनेक प्रसंग आहेत ते शिकवले जात असताना त्या शाळेतील एका वर्गामध्ये एक खालिद नावाचा मुलगा बसतो आणि त्याला मग सगळेजण अफजल खान म्हणून चिडवतात. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या रिएक्शन काय असतात? छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे नव्हते का? मग ते फक्त हिंदूंचेच होते का? हे प्रश्न त्याला पडले.
माझ्या आयुष्यामध्ये देखील एक घटना घडलेली होती अशी, जी मी आज तुम्हाला सकाळी जी आहे ती शेअर देखील केली, की हो. आमच्या तिथे एका शिवजयंतीच्या निमित्ताने एक मूर्ती आणलेली होती आणि ती मूर्ती आणल्यानंतर जे आहे ते आमच्या तिथे एका मित्राच्या घरामध्ये ठेवली. मी लहान होतो त्यावेळी 6वी-7वी ला आणि त्यानंतर एक जण मला म्हणाला, की "ए तू अफजल खान आहेस, तू इथे येऊ नको." ते मी पळून गेलो. आता ते काय ते सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर माझ्या आयुष्यात हा एक प्रसंग घडला हो. आणि असे लाखो मुस्लिम आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग घडलेले आहेत, की अफजल खानाच्या नावावरून हिनवणे, मुघलांच्या नावावरून हिनवणे, ज्यांचा संबंध त्याच्याशी नाही. आता लहानपणापासून आम्ही घराच्या तिथे किल्ले बांधतो. आमच्या वडिलांपासून आम्ही किल्ला बांधतो. एवढं प्रकाश महाजन सर तुम्हाला सांगतो, की राज ठाकरे यांची जी मुलगी आहे, त्यांचं नाव माझ्या लक्षात मध्ये नाहीये. त्यांनी त्यांच्या फेसबुकवर माझा फोटो टाकला होता 2013-14 साली, की माझ्या घराच्या समोर जो किल्ला बनवला होता. तर ही एक संस्कृती महाराष्ट्रातल्या मुस्लिमांची आहे. मात्र ती संस्कृती जाणून न घेता अफजल खान म्हणा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुघलांविरुद्धचा इतिहास जाणून घेतल्यानंतर मुस्लिम द्वेष कशा पद्धतीनं केला जातो, हा किंवा त्याला राजकीय परिप्रेक्ष्य कसा काही दिला जातो, हा त्या सिनेमा मागे दाखवण्याचा उद्देश आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समावेशक कसे होते, सर्वांचे कसे होते, हे दाखवण्याचा सिनेमा मागचा उद्देश आहे. दुसरा सिनेमा दाखवण्यामागचा उद्देश काही नाही. त्यातले काही डायलॉग आपल्याला आक्षेपार्ह वाटत असतील ते आपण मागे घेतले पाहिजे. त्याही पलीकडे त्याच्यामध्ये जे काही शिवाजी जे आहे त्याला टायटल वेगळं काही देता आलं तर द्यायला पाहिजे. बाकी काही नाही. बरोबर. पण या सगळ्यात एक परत आवाज गेला आता. छत्रपती शिवाजी बोला महाराज तर ह्याच्यावर आपल्या राजकीय अजेंडे चालवण्याचं महाराज काही टूर होऊ शकत नाहीयेत या महाराष्ट्रामध्ये. याचंही भान राजकीय नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मुस्लिमांना कुठंतरी आपल्या अजेंड्यासाठी जर त्यांना शत्रू ठरवायचं आहे किंवा त्यांना विलन ठरवायचं तर त्याच्यासाठी महाराजांचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा इथे बोललं गेलं पाहिजे. कारण आता मांडणीमध्ये कधी असं नाहीये की महाराजांनी द्वेष केला किंवा वैरातून ते केलेलं आहे. त्यामुळे महाराजांकडे आपण महाराजांच्या त्या काळाच्या इतिहासाच्या नजरेतून आपण पाहायला हवं, ना की धर्माच्या नजरेतून आपण पाहायला हवं. महाराजांच्या कृती आणि त्यांच्या विचारातून आपण त्यांच्याकडे पाहायला हवं. आणि ती कृती आणि विचार असा सांगतोय की महाराज कुण्या एकट्याचे नव्हते, महाराज हे सगळ्यांचे होते, महाराज सर्वसमावेशक होते. आणि महाराज सर्वसमावेशक असणं यात कोणाला काही प्रॉब्लेम असण्याचं काय कारण आहे? कारण महाराज सर्वसमावेशक असणं म्हणजे महाराजांची उंची वाढण्यासारखं आहे, ती अजून मोठी असण्यासारखं आहे. त्यामुळे आपण त्यांना संकुचित करून त्यांची उंची कमी करण्याचा कळत न कळत प्रयत्न तर होत नाही ना, याचाही विचार व्हायला हवा. पण प्लीज तुम्हाला काही म्हणायचंय सर? मला एवढंच म्हणायचंय की अलीकडच्या काळात फक्त दाखवायची आहे पठाणजी एक मिनिट शिवाजी महाराजाच्या नावाखाली किंवा त्यांच्यावर आपला कॉपीराईट आहे असं समजून जे काही लोक वागतात त्यांच्यामुळे हा सगळा गोंधळ होतो. आज एवढी सौहार्दपूर्ण चर्चा मी काय केली, मला खूप कौतुक वाटलं. मला त्यामुळे त्यांचा नंबर मी मागून घेणार आहे. मला शिवप्रेमींचा माझा एक वेगळा विषय आणि मला त्याच्यात कुठलं अभिनिवेशन आहे. मला एखादी गोष्ट जर शिकायला मिळाली तर मी निश्चित शिकेन, कारण आपण शिवभक्त आहोत आणि भक्तांनी दुसऱ्या भक्ताचा आदर केलाच पाहिजे. जर पैगंबर साहेब किंवा गोसाई साहेब हे शिवभक्त आहेत तर मी त्यांचा आदर केलाच पाहिजे. माझ्या शंका मी त्यांना विचारतो, त्यांच्या शंका ते मला विचारतील. माझ्यापाशी काय हे मी त्यांना दाखवेन, त्यांच्यापाशी काय. पण हे याच्यातून तर आम्ही करू घेऊ शकतो ना. आज आपण कुणाशी भांडायला उभा राहिलो नाही तर मलाही भाषण करता आलं असतं की भिवंडीत कसं काय शिवजयंतीला दंगल झाली, पण ते आपल्याला करायचं नाही. काही गोष्टी मला शिवाजी महाराजांविषयी चांगल्या ऐकून घ्यायच्यात, ते मला मिळालं तर मी घेईन ना. मी कुठल्या याच्यावर बसलो नाही. जसं गोसाई साहेबांनी सांगितलं, गोसाई साहेबांना त्यांनाही माहिती मलाही माहिती त्या पुतळ्याची काय, कुत्र्याच्या पुतळ्याची काय आहे माहित असून तर त्याला जर कोणी हे करत असेल तर किती चूक आहे. एक मिनिट विलास बडे सर, मी घरामध्ये आहे, माझ्या मागे पुस्तकं दिसत आहेत, ठीक आहे. आणि माझ्या समोर ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, आता तुम्हाला झूम केलं दिसेल का नाही मला माहित नाही, ठीक आहे. माझ्या घरामध्ये खास मी कोपरा एक ठेवलाय महाराजांच्या जागेसाठी, ठीक आहे. तर हे असे आम्ही शिवप्रेमी आहोत. हे शिवप्रेमी जे आहे ते घराघरामध्ये पोहोचणं गरजेचं आहे ना, मात्र ते पोहोचवलं जात नाही. माझ्या घरात शिवाजी महाराजाचा चांगला पुतळा, अत्यंत सुंदर पुतळा आहे. आणि माझ्या वजना एवढी शिवाजी महाराजांवर विविध लेखकांनी लिहिलेली पुस्तकं तुम्हाला सापडतील. शिवाजी महाराजाशिवाय भक्तीसारखं दुसरं ठिकाण नाही.
मी तर म्हणतो तुम्ही मूर्ती बसवली समजा, आता तुम्ही शिवभक्त म्हणून बसवली, बाकीच्यांनी मूर्ती नाही बसवली, महाराजांचं पुस्तक जरी घरात ठेवलं ना आणि ते पुस्तक 100% आहेत. आपण त्या पद्धतीनंच काम करतो. मूर्तीतूनच महाराज यशवंत पोहोचले. गोसावी सर पण त्याच्यावरच काम करतात, आम्हीही त्याच्यावरच काम Yes, करतो. मला असे रोज छत्रपती शिवाजी महाराज वाचले तर आपल्याला नवीन यानं दिसू शकतात. ते इतकं त्यांचं चरित्र खूप प्रगल्भ आहे. तुमचा एक मुद्दा मला कोट करायचा आहे विलास सर, की आज आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की आमच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो, की आम्ही दिसावं आम्ही हिंदू आहोत, मराठा आहोत. आमच्या घरामध्ये महात्मा फुलेंचा फोटो, आम्ही दिसावं आम्ही माळी आहोत. आमच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो, आम्ही दिसावं बौद्ध आहोत. आमच्याकडे अहिल्यादेवींचा फोटो, आम्ही दिसावं धनगर आहोत. मी असं म्हणतो की एक वेळ घरामध्ये फोटो नसले ना चालतील, पण या महापुरुषांच्या विचारावरचे पुस्तकं असले पाहिजेत, तर मस्तकं सुधारतील. काय सांगू आता. आणि अगदी खरं. टोकाचा आणि संघर्ष मी तेच म्हणालो की विचारांच्या माध्यमातून महाराज पोहोचले पाहिजेत आणि महाराजांकडे आम्ही विचाराच्या माध्यमातून बघितलं पाहिजे. महाराजांची कृती आणि त्यांचा विचार या दोन गोष्टी पाहिल्या तर कुणाला प्रश्न पडणार नाही. महाराष्ट्र म्हणजे महाराजांना कुठल्या तरी एका शब्दामध्ये अडकवण्याचा, ते हिंदुत्ववादी होते की ते सेक्युलर होते, गरज नाहीये. महाराज ह्या दोन्ही शब्दापेक्षा खूप मोठे होते आणि त्यांचे विचार आणि कृतीच मला वाटतं की पुरेशी आहे महाराज काय होते हे सांगायला. पण तरी सुद्धा आपण मंथन केलं, आजच्या तरुण पिढीला कळावं. तुम्ही सगळेजण शिवप्रेमी आहात, शिव अभ्यासक आहात, म्हणूनच आज कुठल्या राजकीय अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन ही चर्चा व्हावी हा उद्देश होता. टीव्हीवरती इतका वेळ मिळत नाही खरं तर, तुम्हाला माहिती आहे, पण आज डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जिथे माणसं शांतपणे नंतर ऐकू शकतात, चर्चा ऐकू शकतात. तुम्ही विलास आमच्या तिघाचे आभार माना की आम्ही एकमेकाला फार खेळीमिळीनं समजून घेतलंय. मग माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान तुम्हाला दिसत असेल त्याच्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल खूप आभारी आहे. थँक्यू सो मच.